मग त्याच्या मनामध्ये शंका येणं काही गैर नाहीये. ते पहिल्यापासून तशा विचाराचे लोक आहे. मेहबूब शेख यांनी सांगितलं की 5 वर्ष तुम्ही झोपला होतात का? आत्ताच का हा मुद्दा आणला? आणि कसं होतं आता हे सगळं आपण पाहतो की जेव्हा एखादा मनुष्य टेम्पररी काम करतो त्यावेळेला ते काही फार विषय चर्चेला येत नाही. पण ज्या वेळेला ते परमनंट करायचं, कुठेतरी नोकरी आता कायमस्वरूपी होणार आहे, असं ज्यावेळेला पाहायला मिळतं तर त्यावेळेला निश्चित रूपानं स्थानिक पातळीवर उठाव होणे साहजिक असतं. ते काय 5 वर्ष झोपलो होतो का आम्ही सोंग केलं हा भाग वेगळा, पण आम्हाला ते नकोय हा आमचा मेन मुद्दा आहे. आणि तो काय कुठलाही हुकुमशहा नाहीये की ते आम्हाला विचारणार आहे 5 वर्ष झोपले होते का कुठं काय करत होते, आम्हाला ते नकोय. त्यांनी त्याच्या घरी लावत. अरे संग्राम जगताप, कुठल्या देवाकडे तुझ्या घरच्यांनी नवस केलं होतं आणि असं कार्ड जन्माला आलं. त्याच्यामुळं काय आहे, तुझ्या या वाक्याला आम्ही अजून विसरलो नाही. मुस्लिम समुदाय नगरमध्ये काय, पुण्यामध्ये काय, मुंबईमध्ये काय, तुझे वाक्य आमच्या डोक्यात ना टिकटिक करते. विसरणार नाही तुझ्या शब्दाला आणि तुझ्या पक्षाला. हे लक्षात ठेव. कारण तुझा पक्ष आहे ना महायुतीमध्येच बसलेला आहे. इलेक्शनला फक्त एकमेकावर चिकलपेक करतात ते. आता परवा दिवशी परत फडणवीसच्या कुशीत जाऊन बसणार आहे दादा. त्याच्यामुळं काय आहे, आम्हाला आता योग्य जागा आणि योग्य जाग आलेली आहे. त्याच्यामुळं काय, तुझी जागा आम्ही दाखवणार आणि योग्य उमेदवाराला मतदान आम्ही करणार. हे लक्षात ठेव संग्राम जगताप. हां, उठाव दांडे भगाव लांडे. तर लांडे काय करू शकतात आणि काय नाही हे बघ आता तू. आणि तुझ्या पक्षाला पण कळेल. ते पक्ष प्रमुख आहे ना त्याला पण कळेल. भाषण करतोय ना गोड गोड भावला, तर गोडगोड भावल्याला पण कळेल की महाराष्ट्रातील मुसलमान काय करू शकतात आणि काय नाही. तुला लवकर याचा रिझल्ट दिसन. संग्राम भैया जगतापमुळं दादा तुम्ही पायावर धोंडा मारून घेतला एवढं सांगू इच्छितो तुम्हाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.